देवीवर विठ्ठला बरवा 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 ओ माधवा बरवा हरि प्राप्ति से उपाय धरावे संतति पाय धरावे संतति पाय धरावे संतति पाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संतति पाय धरावे संतति पाय धरावे संतति पाय हरि प्राप्ति से संपत्ति पाया धरावे संपत्ति पाया धरावे संपत्ति पाया हरि प्राप्ति से पाया धरावे संपत्ति पाया धरावे संपत्ति पाया धरावे संपत्ति पाया ये साधकी साधने तुटती भवानी वंदने तुटती भवानी वंदने संता विना प्राप्ति नाई ऐसे वेद देवी वाही ऐसे वेद देवी वाही ऐसे वेद देवी वाही संता विना प्राप्ति नाई ऐसे वेद देवी वाही ऐसे वेद देवी वाही ऐसे वेद देवी वाही ये साधकी साधने तुटती भवानी वंदने तुटती भवानी वंदने तुटती भवानी वंदने कुमार
क्या बात है जोरदार वाह रे वाह सब शेरी वाह हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय इने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही इने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ इने साधती साधने किंवा तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल कायदा तो मुनींद्रयी समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमोला तिष्ठत्वबांधे पांडुरंगा करू प्रथम नमोला तिष्ठत्वबांधे पांडुरंगा करू प्रथम नमोला तिष्ठत्वबांधे त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य जीवासनस्थं पदांबोजते जंसुरदि प्रदेशं विधींद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कलावज्ञ जीवधरावतारं कलांकांड कामादिते ज्योतिवक्रं कलानिश्यवादः परोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वादितं गगन सदृशं तत्त्वमक्षादि लक्षणं एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावांतराय नको रे देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायरा कावे बांधून तुका मने वाटे आता नको फुटू दे उफाटे श्रीपादनाथन गुरु राजवैर्यम मोक्ष नाम ज्ञान दानक्य दक्षम कोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेद विंदान वरिष्ठं दयांच्या जनी जन्मनामात झाला दयाने सदा वासनामात केला दयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञाने ओम नमो ज्ञानेश्वरा
अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांतीचे सागर जनार्दन स्वामीच्या मालिकेतील एक अग्रगण्य प्रवर्तक पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा यशवंत जीवाला भगवान परमात्म्याची प्राप्ती साध्य करण्यासाठी या कलियुगामध्ये कोणतं साधन वापरतात याचं वर्णन नाथबाबा अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी या कलियुगामध्ये कोणतं साधन वापरायचं नाथ बाबा सांगतात. कुणाला सांगतात, कशा करता सांगतात आणि कशासाठी सांगतात की बाबा या मृत्यू लोकामध्ये जो जीव माणूस म्हणून जन्माला आला या जीवाला नाथ बाबांनी सांगावं की भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुला संतांचे पाय धरावे लागतील. यूज ब्रेन बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशवराजे सकल सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी आणि जवत्या परमानंदी मन नाही बाबा. नाथ बाबा सांगतात की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संतांचे पाय धरावे लागतील आणि ज्या वेळेस आपण संतांचे पाय धरू त्यावेळेस आपल्याला पहिला फायदा होतो म्हणजे भगवान परमात्मा आपलासा होतो. संतांचे पाय धरल्यानंतर नाथ बाबा सांगतात की देव आपलासा होतो आणि दुसरा फायदा म्हणजे जन्म मरण बाद होतो. येणे साधती साधन त्या योगाने कलियुगामध्ये आपल्या हातामध्ये येणारं साधन सापडेल आणि जन्म मरणाच्या राडगाडग्यातून आपण मुक्त होणार. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. या उक्तीप्रमाणे 84 लक्ष येऊन हिंडावा लागला आणि मनुष्य देहाचा वारा आपल्याला लागला. माईबाप हो मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर नाथ बाबांनी सांगावं की भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. त्या योगानं ते आपल्या हातामध्ये साधन सापडेल. साधन आहे पण गुप्त रूपामध्ये आहे. साधन है लेकिन गुप्त है संत बिना कोई नहीं बतलाए अरे मेहंदी के पानों में लाली है वो कभी ना छुपाए. माई बाप हो साधन आहे पण गुप्त रूपामध्ये आहे. संतांशिवाय कोणी दाखवू शकत नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात येणे साधती साधन आणि तुटती भवाची बंधन. त्या योगाने आपल्या हातामध्ये साधन सापडेल आणि जन्म मरणाच्या राडगाडग्यातून आपण मुक्त होणार. कोण सांगतं? कीर्तनकार सांगताय म्हणून ऐकू नका. प्रल्हाद महाराज सांगतोय म्हणून ऐकू नका. काय अरे संत सांगून जातात. नाथबाबांच्या जीवनामध्ये जरी विचार केला माईबाप हो शांत आहेत श्रीमंत आहेत आणि म्हणून ते संत आहेत. काय शांत सुद्धा आहेत संत सुद्धा आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत म्हणून ते संत आहेत. विठ्ठल म्हणून नाथबाबांनी सांगावं संतांविना प्राप्ती नाही. 4 वेद 6 शस्त्र 18 पुराण 4 वेदी जाण. अगोदर जाण आणि मग म्हण. हा म्हणायचं जे आपल्याला पण अगोदर जाणायचं सुद्धा आहे. 4 वेदानं 6 शस्त्र 18 पुराणानं अगोदर जाणलं हरीला जाणलं आणि मग म्हणायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधन तुटतील भवाची बंधन. म्हणून एकनाथ महाराजांना सांगावं लागलं एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. संतांशिवाय आपलं मनोरथ कोणी पूर्ण करू शकत नाही. आपल्याला अहंकार आहे बायको चांगली आपलं मनोरथ पूर्ण करेल पण विषय सोडा. नवरा चांगला आपलं मनोरथ पूर्ण करेल विषय सोडा. मुलं चांगलीत आपले मनोरथ पूर्ण करतील विषय सोडून द्या. बाजूला विषय सोडून द्या. नाथ बाबा सांगतात की संतांशिवाय आपलं मनोरथ कोणी पूर्ण करू शकत नाही कारण की संतांचा महिमा संतची जाणती. या उक्तीप्रमाणे येणे साधती साधन आणि तुटती भवाची बंधन. माईबाप हो हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाचा अर्थ झाला म्हणजे कीर्तन मामाश्री सरी महाबिनी सुरुवात होईल म्हणे. अरे कीर्तन संपलं. अभंगाचा अर्थ झाला म्हणजे कीर्तन संपलं का नाही. हा काय हो तुम्ही गाव मधलं सोमू बकर दिन
कीर्तन संपलं, अजिबात विषय नाही. हा झाला अभंगातला सरळ सरळ अर्थ झाले सार्थ तुम्ही आपण सगळे व्यर्थ. प्रपंचामध्ये जिकडे तिकडे आहे प्रत्येक जीवाचा फक्त स्वार्थ. हा कलियुग आहे बरं का मायबाप हो. या कलियुगामध्ये देवदेवाची भक्ती कडून घेण्यासाठी कडला पाहिजे गीता भागवत ज्ञानेश्वरीचा अर्थ. मायबाप हो, तुम्ही या ठिकाणी जमलात तरच घडतोय परमार्थ. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा थोडा परिहार देणं अत्यंत गरजेचे आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने माऊली महाविष्णू ज्ञानोबा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पराशर ऋषींची या ठिकाणी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या पवित्र पुण्य पावन नगरीमध्ये वर्ष 30वे ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह. म्हणजे ज्याचा कधी खंड होणार नाही त्याला अखंड नाव देतात. ज्याचा खंड होतो त्याला अखंड नाव दिलं जात नाही. म्हणजे आपल्या सप्ताहाला खंड होणार नाही म्हणून अखंड नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याचं कधी खंडन होणार नाही. मायबाप हो, चांगला जरी विचार केला आणि गावोगावी पूर्ण महाराष्ट्रावर पारेश्वर भगवंताच्या कृपेने पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा योग आला. नवे नवे कर्नाटकच्या बाउंड्रीवर गुजरात, यूपी आणि एमपी या भागांमध्ये सुद्धा पारेश्वर भगवंताचा कृपा आशीर्वादाने माझ्या आई वडिलांचा आशीर्वादाने मी फिरून आलो. माईबाप हो, चांगला जरी विचार केला, माझा उदो करण्याकरता मी व्यासपीठावर उभा नाही राहिलो. आणि संतांनी जो अनादी कालाचा परमतत्व ब्रह्मनाम जो मार्ग आपल्याला सांगितला, या वडीला जे जे करीतील तया नाम धर्म ठेवीती. आपल्या बापाने जे केलं तेच मुलाला करावं लागणार आहे. आपल्या बापाने जी परंपरा घालून दिली, म्हणजे माझा प्रापंचिक बाप नका समजू, आपल्या बापाने जी परंपरा आपल्याला घालून दिली त्या परंपरेने आपण चालावं. मायबाप चांगला जरी विचार केला, आपल्या सत्ताचा आजचा कितवा दिवस आहे? 5वा. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची कीर्तन रूपी या ठिकाणी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे मिळाली. तुमच्या निखळ आत्म्याची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मायबाप माझं परम भाग्य समजतो. आजची जी कीर्तनाची सेवा आहे आपल्या गावातील आदरणीय हरिभक्ती आमचे परममित्र यादव दिनकर शिरोडे यांच्याकडून आजचं कीर्तनाचं दातृत्व आहे. चांगला जरी विचार केला, आम्ही एके दिवशी सहज बसलो होतो. आमचे लहान बंधू आपल्या गावाचे पोलीस पाटील, आमचे राम महाराज, आमचे पोलीस होते ते दादा भाऊ, आम्ही सहज बसलो होतो. बोलता बोलता आमच्या भावांनी त्या दादा भाऊला सांगितलं, म्हणले दादा भाऊ तू नोकरीला आहे, तुझ्याकडनं एक कीर्तनकार हवा आहे. आमना दादा भाऊ म्हणे मी कसाला दूर ना आणू, आमना काकानच कीर्तन राही. नाही म्हणे तुमकडून एकच गंध आहे, अजिबात चालवणी. मग काकानं मी देखील इसू मग भाऊ मला 10,000 रुपये लागतील बरं. काय देना लेना बंद आहे, फिरवी आनंद आहे. मायबाप हो, चांगला जरी विचार केला तर, कारण की ज्यानं विचार केला त्याला माणूस म्हणतात आणि ज्यानं कधी विचार केला नाही त्याला माणूस म्हणता येणार नाही. काय त्याला माणूस म्हणता येणार नाही. म्हणून चांगला जरी विचार केला, मायबाप हो, नाथ बाबा या ठिकाणी सांगतात भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी तुला करायची आहे तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. जब भक्त न होते तो भगवान कहा होता. अरे अरे देवाच्या प्राप्तीसाठी अगोदर संतांकडे जावं लागणार आहे. पण आपण अगोदर देव हुडकायला निघालो. देव हुडकायला निघू नका, जाऊ नका असं माझं मत नाही. जा, अवश्य जा, पण तसा भाव ठेवा. माणसाचा जेवढा भाव असेल तेवढाच त्याला देव असेल. माणसाचा भाव जर एवढा असेल तर एवढाच देव असेल. माणसाचा भाव जर एवढा असेल तर तेवढाच देव असेल. या ठिकाणी नाथबाबांचा विचार जरी तुम्ही केला, महाराज नाथबाबा म्हणजे सामान्य समजू नका. नाथबाबांचे गुरु कोण? एकनाथ महाराजांचे गुरु कोण? मला सांगा करता तू बघ रे तुम्ही आठे, पण तुम्ही मला शिकाडले म्हणून तुम्ही विचारणार मी काय. तुम्ही मला शिकवलंय, तुम्ही माझ्याकडे टकाटका बघतात, मी काही तुम्हाला नवीन नाही. आणि नवीन लोकांना कीर्तन सांगणं अगदी सोपं आहे, पण गावातल्या लोकांना कीर्तन सांगणं बोलतं कठीण आहे बरं का सर. काय सांगितलं तुम्ही? जनार्दन स्वामी. बरोबर आहे, नाथबाबांचे गुरु जनार्दन स्वामी आहे. पण आम्ही अगोदर एक अभंग म्हणून गेलो, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा, आणि तुमचा अनुग्रह लादरून पावनं झालो. मी कला कुसरी काहीच नेणं बोलते वचनेची भाविक, एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. नाथबाबांचे गुरु कोण? अभंग म्हटलं ना आपण, तुमचा अनुग्रह लाधलो. अरे नाथबाबांचा अभंग आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा त्याला या दयाळावर कृपा करा. मी तुमचा कोणाचा अनुग्रह लागला?
ज्ञानेश्वर माऊलींचा, बरोबर. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरांचा अनुग्रह होता. अनुग्रह म्हणजे संतांचा एक पाय, आणि जनार्दन स्वामींचा प्रबोध होता. प्रबोध म्हणजे दुसरा पाय. विठ्ठल विठ्ठल. आज मी या कलियुगामध्ये संतांचे पाय धरल्याशिवाय देवदेवाची प्राप्ती असंभव आहे. आणि देव आपलासा करायचा आहे. दोनच गोष्टीसाठी परमार्थ चालला. दोनच गोष्टीसाठी परमार्थ चालला. एक म्हणजे देवदेवाची प्राप्ती, आणि दुसरं म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती. आणि यालाच म्हणावी भक्ती. अतीव दुःखाची निवृत्ती, परमसुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती, आणि त्यालाच म्हणावी भक्ती. आमची भक्ती वरवर भक्तीने हात नाही लागती. कधी लागेल हाताला? चांगला जरी विचार केला, तुमच्या समोर मी उभा आहे माईबाप हो, 2 तासापर्यंत तुम्हाला हसवणार नाही. काय? अजिबात हसवणार नाही. तुम्हाला हसू येईल असं सुद्धा कीर्तन करणार नाही. पण तुमच्या जीवन मरणाचा फैसला होईल असं कीर्तन करून जाईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांची श्रीमंतीचा जरी तुम्ही विचार केला महाराज, हजारोनी लोकांना पूर्णाच्या पोटाच्या आस्वादाचा स्वयंपाक राहायचा सर रोजच्या दिवशी. रोज आपल्याकडे महिन्यात एकदा जर पूर्णाची पोळी होत असेल तो पण बाहेर कटाई लागली. रोज हजारोनी लोकांचा स्वयंपाक नाथबाबांच्या घरी असायचा. आपल्या घरी चार बेन दिननी काय भाजी करी म्हणे वडा, आणि रात्री काय भाजी करी म्हणे खुडा. दुसरं काहीच नाही. तरी आपण कुठे मात नाही मी काही कमी आहे का? अहंतेने नाडीला तुका म्हणे वाया गेला. त्याचा अहंकार गेला. तुकोबा काय सांगतात? तो देव रूपाला आला म्हणजे त्याचं देवत्व अस्तित्व आहे. वास्तविक बघायला गेलो देव आणि आपण काही लांब नाही. म्हणून गेलो आपण तो आणि हा. आपण फक्त म्हणतोय चाली लावून लावून, पण अर्थ जाणत नाही. तो आणि हा म्हणजे एकच. तो हा विठ्ठल भगवान, तो हा. अरे तो आणि हा म्हणजे फरक नाही ना काही. तो हा विठ्ठल भगवान, तो हा माधव भरवा. पुढे काय म्हणतात? पूर्वजन्माचे काहीतरी असेल म्हणून या ठिकाणी जागा मिळते. शाळेमध्ये तुम्हाला माहिती आहे, मला 1 नंबर येईल 10वी सुद्धा. शाळेमध्ये जाताना तुम्हाला माहिती आहे, माझ्या ज्या वर्गातले मित्र त्यांनाही माहिती आहे मी 1 नंबर हुशार होतो. तरी परिपाठ सांगतो मी माझ्या लट काय 1 नंबर हुशार. पाठ अंतर असायचं तरी परिपाठ सांगायला इंदू भाऊ मांड्या लट करायच्या. आता तुम्ही 5,000 का 10,000 लोकच मग उभं राहिला काय बी बोलायला आणि तसले काही बी म्हणजे काही बी नाही. बरं आम्ही दिवसभर एक माल मोटरवर बोलतातच पण एक बी शब्द कामणार राहत नाही. एकही शब्द कामाचा राहत नाही. अरे हिताचं बोला, हिताचं. हित ते करावे देवाचे चिंतन, आणि करून या मन शुद्ध भावे. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराज 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये देवाचा पत्ता सांगतात. चांगला विचार करा. मस्ती करायची असेल तर ज्ञानेश्वरी सोबत करा. आमच्या बापूची ज्ञानेश्वरी वाचताय म्हणे. बापू मी 4थी 5वी शिकेले म्हणे. मला सिद्ध वाचताय बी नाही म्हणे. पण आमच्या बापूंची ज्ञानेश्वरी होती आणि त्यांची नर्मदा परिक्रमा आहे म्हणून या ठिकाणी डोका मग उशी जायचे ते. चांगला विचार केला तर माईबाप हो आमच्या बापूजी सांगत होते म्हणे बापू बाद 8-10 वर्षानं बट राहू म्हणे मी तर मला कुठे आज वाचता इराणी म्हणे. हो ज्ञान होय मुडा आणि अति मूर्ख त्या दगडा. आणि या दगडाला सुद्धा ज्ञानेश्वरीचं ज्ञान होतंय. मग माणसाला होणार नाही का? फक्त वाचा, प्रयत्न करा. वाचाल तरच वाचाल तुम्ही. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. अरे वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. आज जर विचार केला किती लोक बसले इमानदारीनं बोटवर करा कोणा घरमा ज्ञानेश्वरीवर. ज्यांना घरमा नाही होणार त्यांनी यादी करल्या बसल्यापैकी तुमच्यासाठी मी पंढरपूरला असून ज्ञानेश्वराला येसू फक्त पैसा द्या फुकट नाही. कारण तुम्ही काय करणार तोला मुक नवीन आहे तुम्हाला दिसत काय. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पाहिजे. अरे गीताचा ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरी मध्ये घालाय. गीतेशे का नाता गीता हमारी नुसतं बोलायला दे का मग मायलेकर मध्ये ठेवणार नाहीत का तुम्ही? गीता से क्या माता गीता हमारी माता है. अरे ज्ञानेश्वरी जरी आपल्या देवारावर असेल महाराज तरी सुद्धा अरे ज्याला वाचता येत नसेल त्याला त्याच्यावर दृष्टी टाका. नुसता असा रेष देखा तुम्ही त्याला दृष्टी टाका तरी सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती होईल. एवढं अनादिकालाचं परमतत्व 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायानं बारक्या वयामध्ये सांगावं. ज्ञानोबरायांचा जरी होठ दाबला ना महाराज तर रक्त निघायचं नाही. होठ दाबला तर दूध निघेल एवढी अवस्था माझ्या माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांची होती. आणि एवढ्या बारक्या वयामध्ये ज्ञानेश्वरी सारखा